प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आजच्या ह्या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सरवगुडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. माझा विश्वास आहे की आतापर्यंत तुम्ही जी वचनं, जे संदेश या रोफे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहात आणि ऐकून विश्वास ठेवलेला आहे, प्रार्थना करत आहात आणि देवबाप तुम्हाला वचनामध्ये वाढवत आहे. देवाच्या कृपेमध्ये तुम्ही तुमचा परिवार वाढत आहात, तुम्ही प्रार्थना करत आहात आणि प्रभू तुम्हाला सहाय्य करत आहे. माझा विश्वास आहे की देवबाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये परमेश्वर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करत आहे. पुष्कळ साक्षी घडत आहेत आणि देवानं तुम्हाला त्याच्या कृपेत समृद्ध केलेला आहे, निरोगी ठेवलेला आहे. ही त्याची दया आहे. हा संदेश ऐकल्यानंतर प्रियानो, जेव्हा तुम्हाला प्रार्थनेची आवश्यकता वाटेल किंवा देवाचं वचन ऐकून तुम्ही आशीर्वादित झालात, साक्ष घडली, तर नक्की या टीव्हीच्या स्क्रीनवर दिलेले जे नंबर आहेत त्यावर तुम्ही योग्य वेळी फोन करून आपली साक्ष देवाच्या गौरवासाठी सांगत चला. आपल्या देशासाठी प्रार्थना करा, आपल्या राज्यासाठी प्रार्थना करा. देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, देशातील, आपल्या भारत देशातील शेतकरी, कामगार, विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी आहेत, सैनिक आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाची घोषणा करून गरीब, अनाथ, पोरक्यांची, विधवांची काळजी घेणारे देवाचे सेवक, या सर्वांसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. प्रियानो, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशाला लोकशाही राज्य आहे. आपल्या देशाला संविधान आहे. आपला देश डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं जे संविधान आहे ते देशाच्या आणि देशातील प्रत्येकाच्या नागरी संरक्षणाचं, हिताचं आणि हक्काचं संरक्षण करतं. आणि म्हणून आपण आपल्या भारत देशावर प्रेम करणं, देशातील प्रत्येकाबरोबर आपले नातेसंबंध बंधू भावाचे असणं फार गरजेचं आहे. जी आजारी आहेत, गरीब आहेत, अनाथ, पोरक्या, विधवांची दाद घेणं हे परमेश्वराच्या दृष्टीनं खरं धर्माचरण आहे. आपल्या देशावर आपलं प्रेम असणं, आपल्या देशातील अधिकाऱ्यांच्या अधीन राहणं, देशाच्या संपत्तीचा त्याची जपणूक करणं, प्रदूषण टाळणं, ह्या गोष्टीकडे आपण देखील लक्ष दिलं पाहिजे. या आज परमेश्वराचं हे वचन, हा संदेश पवित्र शास्त्रातून लूक वर्तमान याचा 7वा अध्याय, शतपतीच्या चाकरास बरे करणे, याबाबत आपण अद्भुत महान गोष्टी शिकणार आहोत. लूक वर्तमान याचा 7वा अध्याय. नंतर लोक ऐकत असता तो आपली सर्व वचने समाप्त करून कफरनौमास गेला. तेव्हा कोणा एका जमादाराचा एक आवडता दास दुःखनाईत होऊन मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळास त्याचकडे पाठवले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. ते येशूकडे येऊन आग्रहाने विनंती करून म्हणाले, त्याच्यासाठी आपण हे करावे असा तो योग्य आहे, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करीतो आणि त्याने आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्याचबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच जमादाराने त्याचकडे मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. यामुळे आपणाकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही. तर शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मी ही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास इस्रायलातही मला आढळला नाही. नंतर ज्यांनी पाठवले होते ते माघारी घरी आल्यावर त्यास तो दास बरा झालेला आढळला. प्रेज द लॉर्ड. पहा, या शास्त्र भागामध्ये एक अद्भुत सत्य आहे. आम्हाला पाहायला मिळतं की हा
जो शतपती आहे, जमादार आहे, तो एका उच्च पदावरती असणारा असा आहे. त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती आहे, पुष्कळ नोकर चाकर आहेत, त्याच्या जवळ अधिकार आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना त्याच्या स्वभावाबाबत इथं लिहिलेलं आहे की तो कसा आहे, की तो आपल्या दासावर देखील प्रेम करणारा असा आहे. प्रियानो, त्याच्या स्वभावाविषयी सांगितलेलं आहे की तो दासावरच नव्हे, जेव्हा त्याचा दास दुखनाईत पडला, दुखनाईत झालेला आहे, तेव्हा त्यानं बायबल देवाचं वचन सांगतं, त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळास त्याचकडे पाठवले, विनंती केली की आपण माझ्या दासाला वाचवावे. त्याने येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं की येशू ख्रिस्त रोग्यास बरं करतो. आणि प्रियानो, एवढा हा जमादार, हा शतपती, श्रीमंत असणारा, अधिकार संपन्न, नोकर चाकर त्याच्याजवळ पुष्कळ होते. कदाचित तो एखाद्या वैद्याला त्यानं बोलवलं असतं, महागडी औषधं, महागडा जो काय उपचार करण्यासाठी त्यानं प्रयत्न केला असता. परंतु आज आम्हाला या घटनेमध्ये पाहायला मिळतं प्रियानो, की त्याच्या लक्षात आलेलं आहे की माझ्याजवळ असणारा जो पैसा आहे तो माझ्या चाकराला वाचवू शकत नाही. माझ्याजवळ आसपास असणारे जे वैद्य आहेत ते त्याला वाचवू शकत नाहीये. माझ्याजवळ असणारं जे काही अधिकार आहेत ते पण वाचू शकत नाहीत. आणि अशा वेळेला तो निराश न होता, बायबल देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्ताविषयी तो ऐकून होता. आणि त्यानं काय केलं, आपल्या वडील मंडळास त्याचकडे पाठवले, विनंती केली, आपण माझ्या दासाला वाचवावे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, वैद्य म्हणजे डॉक्टर रुग्णास उपचार करतात, पण बरं करणारा परमेश्वर आहे. औषध, गोळ्या हे गरजेचे आहेत, उपचार पद्धती गरजेची आहे. वेळीच उपचार आपण जर घेतला तर अनेक संकट, अनेक आजार, अनेक प्रकारचं व्याधी बरी होतात. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्तानं देखील चांगल्या शंभरवण्याचा जो दाखला दिला, त्यामध्ये प्रभूने हे सांगितलं की एक मनुष्य होता आणि तो खाली यरीहो जात असताना तो चोर व लुटारूंच्या हाती सापडला. त्याला त्यांनी अर्धा मेला केला, मारलं, त्याला जखमा केल्या आणि टाकून गेले. त्याच्याजवळ जे होतं ते लुटलं. आणि मग त्या वाटेनं लेवी आला, याजक आला, त्यांनी त्याला दुर्लक्ष केलं. परंतु शंभरुने आला, त्यानं मात्र त्याच्या जखमाला तेल लावलं, द्राक्षारस लावला, त्याच्या जखमा धुतलेल्या आहेत, त्याला मलमपट्टी केलेली आहे, त्याला उतारशाळेत नेऊन ठेवलेलं आहे. प्रियानो, व्याधीवर उपचार होणं तितकंच गरजेचं आहे. रोग्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याच्या उपचार होणं गरजेचं आहे. शास्त्र त्याच्या विरुद्ध नाही. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, जेव्हा एखादा व्याधी मनुष्याला मरणाकडे नेतो आणि जेव्हा उपचार पद्धती थांबते, डॉक्टरांचं प्रयत्न ज्या वेळेला असफल ठरतात, तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देखील शेवटी नातेवाईकांना बोलावून सांगतात की जे काही मी करायचं ते केलेलं आहे. मी माझ्या परीने पुष्कळ औषधोपचार केले, पुष्कळ प्रयत्न केले, पण आता हा मनुष्य वाचू शकत नाही. आणि मग डॉक्टर त्या नातेवाईकाला जवळ घेऊन त्याच्यावर खांद्यावर हात ठेवून समजावून सांगतात की बाबा, आता मात्र याला परमेश्वरच वाचवू शकतो. राष्ट्र कोणतंही असू दे, कुठेही तुम्ही गेलात तर ही गोष्ट आम्हाला ऐसीच्या दारामध्ये, हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते. तशीच काहीतरी गोष्ट या जमादाराच्या बाबतीत, त्याच्या नोकराच्या बाबतीत घडलेली आहे. पुष्कळ त्यानं पैसा खर्च केला असेल, पुष्कळ त्यानं वैद्य उपचार करून बघितले असतील, परंतु त्याच्या लक्षात आलेलं आहे की आता माझा हा दुखनाईत चाकर वाचू शकत नाही. मात्र एक गोष्ट चांगली घडली की हा जमादार ही ऐकून होतं की येशू ख्रिस्त वाचवणारा देव आहे.
आणि त्यानं हा विश्वास धरला. विश्वासानं त्यानं काय केलं, आपल्या यहुद्याच्या वडील मंडळांना येशू ख्रिस्ताकडे पाठवलेलं आहे की जा आणि येशू ख्रिस्ताला सांगा, माझा चाकर ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो आजारी पडलेला आहे, मरणास टेकलेला आहे, आणि तू हे प्रभू तू येऊन माझ्या चाकराला वाचव. ही नम्र विनंती त्यानं केलेली आहे. श्रीमंत मनुष्य नम्र झाला. अधिकारी ज्याच्याकडे चाकर आहेत, ज्याच्याकडे पुष्कळ पैसा आहे, नम्र झालेला आहे आपल्या चाकरासाठी. पहा माझ्या प्रियानो, आपल्या घरामध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी सामान्य लोक काम करत असतात. आपण त्यांची काळजी घेणं जबाबदारी आहे. तुम्ही कोणत्या संस्थेत आहात, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात, कुठल्या ठिकाणी काम करत आहात, जे तुमची सेवा करतात, जे तुमच्या संस्थेमध्ये जे तुमच्या ठिकाणी काम करतात, त्यांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. माझ्या प्रियानो, पुष्कळदा कामगारांकडे दुर्लक्ष केलं जातं. पुष्कळदा घरातील नोकरांकडे किंवा तुमच्या संस्थेत तुमच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं. पहा या जमादाराकडून आपण शिकूया की प्रियानो त्यानं चाकरावर प्रेम केलेलं आहे. चाकर वाचावा ही त्याची इच्छा आहे आणि त्यानं येशू ख्रिस्ताकडे या वडील मंडळास पाठवलेलं आहे. ते काय म्हणतात, येशूकडे येऊन आग्रहाने विनंती करून म्हणाले, त्याच्यासाठी, कुणासाठी, त्या शतपतीसाठी, त्या जमादारासाठी. ते येशूला म्हणतात, हे येशू, या जमादारासाठी आपण हे करावे असा तो योग्य आहे. का योग्य आहे? कारण पहिला मुद्दा यांनी सांगितलेला आहे की कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करीतो. प्रेज द लॉर्ड. प्रिय बहीण भावानो, ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्या देशाचे आपण नागरिक आहोत, आपण आपल्या देशावर प्रेम करणं ही पहिली जबाबदारी आहे. आपल्या देशाच्या हिताकडे आम्ही पाहणं आपली जबाबदारी आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय संपत्तीचं जपणूक करणं आपली जबाबदारी आहे. पुष्कळदा प्रियानो, अनेक लोक संघटित होऊन एकत्र येतात, घोषणा देणं, मोर्चे काढणं ठीक आहे, परंतु आपल्या देशाची, आपल्या राज्याची जी संपत्ती आहे, सरकारी कार्यालय असतील, दवाखाने असतील, शाळा असतील, वाहने असतील, प्रियानो, त्यांची मोडतोड आम्ही करू नये. कारण जर आपण म्हणतो की भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर माझ्या प्रियजनांनो, आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वराला हे आवडतं की जो राष्ट्रावर प्रेम करतो, जो आपल्या देशावर प्रेम करतो. परमेश्वरानं राष्ट्रे निर्माण केलेली आहेत. परमेश्वरानं प्रत्येक मनुष्याला निर्माण केलेलं आहे. पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. पहा, या वडील मंडळानं या जमादाराचा पहिला गुण काय सांगितला की तो राष्ट्रावर प्रेम करतो. माझ्या प्रिय बहीण भावानो, आज तुमच्याकडे देवाचं वचन येत आहे. आपण म्हणतो मी आई वडिलांच्यावर प्रेम करतो, मी देवावर प्रेम करतो. जर डोळ्याला न दिसणाऱ्या देवावर आम्ही प्रेम करतो, तर डोळ्याला दिसणाऱ्या आई वडिलांवर देखील आम्ही प्रेम केलंच पाहिजे. पण त्यापुढं आपण आपल्या देशावर, आपल्या राष्ट्रावर प्रेम करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशावर प्रेम करणं म्हणजे आपल्या देशातल्या प्रत्येक जी व्यवस्था आहे, देशामध्ये राहणारे सर्व विविध वंश जात प्रवर्गाचे जे लोक आहेत, त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांचा सन्मान करणं ही आमची जबाबदारी आहे. देशातील प्रत्येक अधिकाऱ्याच्या अधीन राहणं, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, अधिकारी हा देवापासून आहे. अधिकाऱ्यांच्या अधीन राहणं आमची जबाबदारी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पहिली गोष्ट कोणती आवडली की जेव्हा हे यहुद्यांचं वडील मंडळ सांगत आहे, प्रभू या जमादार तो काय करतो, तो राष्ट्रावर प्रेम करतो आणि त्याने आमच्या करता सभास्थान बांधून दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, हा जमादार फक्त नोकर चाकर ठेवून आव आणणारा किंवा मोठेपणा करणारा नाही, तर त्यानं आपल्या जमादार, आपल्या चाकरावर प्रेम केलेलं आहे आणि आपल्या देशावर पण प्रेम केलेलं आहे. आपण देशामध्ये आहोत म्हणून आपण सुरक्षित आहोत.
या देशाच्या सीमेचं रक्षण करणारे सैनिक आज तिथं रात्रंदिवस देशाचं संरक्षण करत आहेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत. या देशाचा राज्यकारभार राजकीय सामाजिक पद्धतीने चालवणारे आहेत, म्हणून आपण बऱ्याच गोष्टींचा उपभोग घेतो. ज्याने देशासाठी बलिदान केलं त्यांची देखील आम्ही आठवण केली पाहिजे. ज्या परमेश्वरानं आम्हाला हा देश पुष्कळ नद्या दिलेल्या आहेत, समुद्र दिलेला आहे, तलाव, पाण्याचे झरे आम्हाला दिलेले आहेत, त्या परमेश्वर आम्ही प्रेम केलं पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे परमेश्वराला, परमेश्वर आमच्या देशाचं संरक्षण कर, आमच्या राष्ट्रामध्ये तुझी शांती असू दे, देशातील प्रत्येक नागरिकाचं हित होऊ दे. या देशातून दुष्टता, मलिनता, वैरभाव काढून टाक परमेश्वरा. प्रियानो, प्रार्थना करा. जो देशावर प्रेम करतो त्यानं देशासाठी प्रार्थना केली पाहिजे. देशातील गरिबांसाठी, अनाथ, पोरक्या, विधवांसाठी, सैनिकांसाठी, शिक्षकांसाठी, डॉक्टर, नर्सेस, राजकीय पुढारी, सामाजिक लोक, सेवा करणारे, देवाचे सेवक, या सर्वांसाठी प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताला हे आवडलं की हा जमादार देशावर प्रेम करतो आणि त्यानं परमेश्वराच्या भक्तीसाठी सभास्थान बांधून दिलेलं आहे. तेव्हा येशू त्याचवर गेला. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी प्रभूला आवडल्या की हा देशावर प्रेम करत आहे, आपल्या दुखनाईत झालेल्या त्या साखरावर देखील प्रेम करत आहे, यानं सभास्थान बांधून दिलेलं आहे. प्रियानो, यापेक्षा आपलं दुसरी काय जबाबदारी आहे? बायबल देवाचं वचन सांगतं याकोबाच्या पत्रात 1 अध्याय 27 मध्ये, देवाच्या दृष्टीनं शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व पोरके यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे आहे. येशू ख्रिस्तानं हेच केलं. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं प्रत्येक गावागावामध्ये जाऊन सत्कृत्य केलीत, सत्कर्मे केलीत. ज्यांना सैतानानं बांधलेलं आहे, ज्या लोकांच्यावर अन्याय करत आहेत, ज्या सभास्थानामध्ये चुकीचा व्यापार चाललेला आहे, येशू ख्रिस्तानं ते चुकीचा व्यापार, चुकीच्या गोष्टी सभास्थानातून काढून टाकल्या. ज्यांना गावाच्या बाहेर होते त्यांना प्रभूनं शुद्ध करून आतमध्ये घेतलं. पापी स्त्रियांना दगडमार लोक करत होते, त्यांना क्षमा केली. माझ्या प्रियाने, येशू ख्रिस्त हा दयाळू देव आहे. तो आमच्यावर दया करणारा देव आहे. आज त्यानं आपल्या राष्ट्रावर दया केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घराजवळ येतात. जमादारांनी त्याकडे मित्रास पाठ म्हणले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावेळी माझी योग्यता नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, इथं तो नम्र झालेला आहे. त्याला आवडलं की येशू माझ्या घराच्या दिशेने येत आहे, आणि मग तो म्हणतो, प्रभू माझी साक्षी ऐकून, माझी गरज ओळखून, माझ्या आजारी दुखणेकऱ्यासाठी तू इथपर्यंत आलास, पण प्रभू तू माझ्या घरात यावं असा माझी योग्यता नाही. आणि म्हणतो, काय म्हणतो, आपणाकडे येण्यास मी स्वतःला योग्य म्हणलं तर शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. पहा प्रियानो, त्यानं प्रभू येशूवर फक्त विश्वास ठेवला नव्हता, त्याला ठाऊक होतं की येशूच्या शब्दानं भूत निघून जातात, येशू ख्रिस्ताच्या शब्दानं व्याधी बरे होतात, व्याधी मुक्त लोक होतात. आणि म्हणून तो म्हणतो, प्रभू तू शब्द बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी पण ताबेदार मनुष्य, माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. हे सगळं येशूनं ऐकलं. येशूची त्याची भेट झालेली आहे. तो नम्र झालेला प्रभूनं पाहिला, त्याची साक्ष प्रभूनं ऐकली. राष्ट्रावर प्रेम करतोय, चाकरावर प्रेम करतोय. प्रभू येशूला आवडलं की त्यानं येशूविषयी ऐकून विनंती केलेली आहे की प्रभू माझ्या चाकरला बरं कर. आणि तू स्वतः म्हणत आहे, प्रभू तू शब्द बोल माझा चाकर बरा होईल. किती मोठा विश्वास. आणि येशू म्हणतो, वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमाज म्हणाला, मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास इस्रायलातही मला आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते माघारी घरी आले होते, तो दास बरा झालेला आढळला. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, त्या जमादाराच्या विश्वासानं, त्या जमादाराच्या नम्रतेनं
जमादाराचा दास जो दुखनाईत होऊन मरणास टेकला होता, प्रेज द लॉर्ड, तो वाचलेला आहे. आज तुमची परिस्थिती काय आहे? तुम्ही आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या कामगारावर, ज्या संस्थेमध्ये तुमचे आहेत लोक, त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सामान्य कामगारावर दया करत आहात का? त्यांची काळजी घेत आहात का? माझ्या प्रियानो, फक्त धनी होऊ नका, धनी पण गाजवू नका, नम्र व्हा. हा जमादार श्रीमंत होता, अधिकारी होता, संपन्न होता, पुष्कळ चोख चाकर नोकर होते, त्याच्या शब्दात ताकद हिंमत होती, परंतु आपल्या गरीब दास जो त्याची सेवा प्रामाणिक करतो त्याच्यासाठी तो नम्र झाला. त्याने येशूवर विश्वास ठेवला. त्याने आपले शिष्टमंडळ पाठवलं आणि विनंती केली की हे प्रभू, तू माझ्या चाकराला बरं कर. माझ्या प्रियानो, त्याचे हा स्वभाव, आणि एवढंच नाही, त्याच्याबद्दल त्याच्या शिष्टमंडळाने अजून चांगल्या गोष्टी सांगितल्या की हा राष्ट्रावर प्रेम करणारा जमादार आहे, त्याला आम्हाला सभास्थान बांधून दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने ओळखलं. प्रभू येशूला ह्याच गोष्टी आवडतात. आज आपण निर्णय घेऊया. जर तुम्ही म्हणत असाल मी देवावर प्रेम करतो, डोळ्याला न दिसणाऱ्या परमेश्वरा मी जर प्रेम करतो, तर ज्या देशामध्ये आपण राहतो या देशावर प्रेम करूया. देशातील सर्व, समाजातील सर्व बंधू बहिणीवर आपण प्रीती करूया. समाजहिताच्या गोष्टी आपण करणं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय संपत्तीचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. ज्या लोकांच्या बलिदानानं हा देश स्वतंत्र झाला, त्या लोकांची आठवण स्मरण करणं महत्वाचं आहे. एवढंच नाही तर ज्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. गलती करायच्या पत्रामध्ये एक शेवटचं वचन आपण वाचू आणि प्रार्थना करू. बायबल सांगतं, गलती करायच्या पत्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, 5वा अध्याय, आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले, यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. येशू ख्रिस्ताने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, पापातून स्वतंत्र केलेलं आहे, व्यसनातून सोडवलेलं आहे, मरणातून सोडवलेलं आहे, सैतानाच्या बंधनातून सोडवलेलं आहे. आता तुम्ही खरेखुरे स्वतंत्र आहात. प्रार्थना करायला, भक्ती करायला, एकमेकावर प्रीती करायला, देवा प्रीती करायला तुम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, पाऊल गलतीकरच्या मंडळीला म्हणतो, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. प्रियानो, ज्या जमादारानं येशूविषयी ऐकलं, विश्वास ठेवला की येशू आरोग्य देणारा देव आहे, त्यानं आपला पैसा उपचार सगळं करून पाहिलं, परंतु त्याचा जो दास होता तो मरणास टेकला होता. आणि म्हणून या जमादाराने एक चांगली गोष्ट केली की येशू ख्रिस्ताकडे आपलं वडील मंडळ पाठवलं आणि विनंती केली की येशूला सांगा, माझा दास दुखनाईतून मरणास टेकलेला आहे आणि प्रभू तू येऊन त्याला बरं कर. हे शिष्टमंडळ तिथे गेलेलं आहे. त्यांनी फक्त त्या दुखनाईत दासांबद्दल सांगितलं नाही, तर त्यानं सांगितलं आमचा जमादार असा आहे तो शतपती की तो राष्ट्रावर प्रेम करतो, तो दासावर प्रेम करतो, त्याने आम्हाला सभास्थान बांधून दिलेलं आहे. प्रियजनांनो, जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता, राष्ट्रावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, आईवडिलावर प्रेम करा, वडीलधारावर प्रेम करा, अधिकाऱ्यांच्या अधीन राहा, परमेश्वर नक्की तुमच्याकडे येईल. येशू ख्रिस्ती ऐकून त्याच्याकडे आलेला आहे. तो नम्र झाला जमादार आणि येशूने शब्द बोलला आणि त्याचा दास बरा झाला. आज तो प्रभू येशू तुम्हाकडे पाहत आहे, तुम्हा जवळ आहे. त्याला म्हणा, येशू, माझी संस्था, माझं हॉस्पिटल, माझं शाळा कॉलेज, जिथं काही तुम्ही काम करता, ज्या घरामध्ये आहात, परमेश्वरा माझं घर, माझा उद्योग नोकरी याला यश दे, सर्वांना सुरक्षित ठेव, माझा देश सुरक्षित असू दे, देशाचे नागरिक सुरक्षित असू देत. नक्की परमेश्वर आपल्या देशाला प्राप्त झालेले स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य अबाधित राहील. देवबाप करो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय नामात मी आभार मानितो की ज्या प्रकारे जमादारानं विश्वास धरीला, विनंती केली आणि हे प्रभू येशू तुला निमंत्रित केलं की तू यावन दासाला बरं करावं. त्याचा स्वभाव, त्याची साक्ष त्या वडील मंडळाने प्रभू तुला सांगितली आणि हे तुला आवडलं की तो जमादार राष्ट्रावर प्रेम करणारा आहे, तो गरिबावर दया करणारा आहे आणि त्याला सभास्थान बांधून दिलेला आहे.
आणि प्रभू येशू तू या गोष्टी ऐकून त्याच्याकडे आलास आणि प्रभू त्या दासाला तू बरं केलंस. आज मी प्रार्थना करतो राजे येशू, या देशावर तुझी सदैव ती कृपा असू दे. हा भारत देश सुरक्षित असू दे. सर्व राष्ट्रीय परमेश्वर सुरक्षित ठेव. देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित असू दे. देशासाठी बापा येशू रात्रंदिवस सेवा करणारे सैनिक, वैद्य, नर्सेस, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रियजन यांचं संरक्षण कर माझ्या देवा. या देशाला प्राप्त झालेलं प्रत्येक दल सुरक्षित असू दे. आणि प्रभू येशू मी प्रार्थना करतो तुझी सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवकावर आशीर्वाद पाठव. मी कबूल करतो प्रभू येशू की तू आम्हाबरोबर आहेस. तुझी शांती या देशामध्ये मी जाहीर करत आहे. प्रभू तुझी शांती प्रत्येक नागरिकाला मिळू दे. प्रत्येकाला परमेश्वर तू स्वतंत्र केलेला आहेस. पापातून, व्यसनातून, आजारातून स्वतंत्र केलं आहे. पुन्हा यांनी दास्याखाली सापडू नये म्हणून त्यांचं सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड.